नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण आयात व्यापार प्रक्रिया इम्पोर्ट बिझनेस प्रोसिजर या संबंधीची माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहा, आयात व्यापाराची प्रक्रिया देशप्रत्वे भिन्न असते. म्हणजे त्या देशानुसार ही प्रक्रिया भिन्न असते. म्हणजे आपल्या देशाची ही प्रक्रिया वेगळी किंवा पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल किंवा चीन असेल, त्या देशाची आयात व्यापाराची जी प्रक्रिया आहे ती भिन्न आहे. म्हणजे देशपरत्वे ही भिन्न असते. जी आयात धोरण, सीमाशुल्क धोरण आणि वेगवेगळ्या देशाच्या वैधानिक आवश्यकता यावर अवलंबून असते. म्हणजे त्या देशाचं आयात धोरण काय आहे, सीमाशुल्क धोरण काय आहे, किंवा वेगवेगळ्या देशाच्या वैधानिक आवश्यकता म्हणजे कायदेशीर पूर्ततेची गरज ह्या काय आहेत यावर हे अवलंबून आहे. मुख्यतः जगातील सर्व देशांच्या आयातीवरील व्यापारावर सरकारचं त्या ठिकाणी योग्य नियंत्रण असते. म्हणजे इतर देशातून जर आपणाला वस्तूची आयात करायची असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी असणं आवश्यक आहे. सरकारचं त्या आयातीवर नियंत्रण असते. सरकारची एक पॉलिसी त्या संबंधामध्ये असते. म्हणून मुख्यतः जगातील सर्व देशांच्या आयातीवरील व्यापारावर सरकारचं योग्य नियंत्रण त्या ठिकाणी दिसून येते. महत्त्वाच्या वस्तू व सेवा आयात करण्यासाठी देशाने पुढील प्रक्रिया अंमलात आणली पाहिजे. तर पहा, ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आणि सेवा आहेत त्या जर आपणाला इतर देशाकडून आयात करावयाच्या असतील तर त्यासाठी आपण पुढील प्रक्रिया अवलंबणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पुढील प्रक्रिया अवलंबूनच आपण त्या वस्तू आयात केल्या पाहिजे. तर ही प्रक्रिया काय आहे, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पहा, व्यापारी चौकशी, ट्रेड इन्क्वायरी. म्हणजे त्या ठिकाणी आपण चौकशी करणं आवश्यक आहे. जसं आपण आपल्या देशामध्ये जो माल आपणाला हवा आहे तो कुठे कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे, कोणत्या किमतीमध्ये उपलब्ध आहे याची चौकशी करतो, तशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापार आपणाला जर करायचा असेल तर पहिल्यांदा व्यापारी चौकशी करणं आवश्यक आहे. तर व्यापार चौकशी ही आयात प्रक्रियेची पहिली पायरी मानली जाते. जसे की खरेदी विक्रीशी संबंधित इतर व्यवहाराप्रमाणे प्रत्येकजण काही विशिष्ट वस्तूबद्दल चौकशी करत असतो. चौकशी म्हणजे खरेदीदार किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून विक्रेत्याकडे केलेली लेखी विनंती होय. यामध्ये निर्यातक ज्या वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यास सक्षम आहे त्या उत्पादनाची किंमत, गुणवत्ता आणि शर्ती व अटीविषयी माहिती विचारलेली असते. यामध्ये वस्तूच्या पूर्ण तपशिलांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. जसे की आवश्यक वस्तूंची संख्या, त्याची प्रत काय आहे, त्याचबरोबर त्याची गुणवत्ता, मात्रा, त्या वस्तूचा आकार, रंग इत्यादी. तसेच शोधन करण्याची कोणती पद्धत आहे, म्हणजे शोधन त्या वस्तूच्या किमतीचं शोधन कशा पद्धतीने केलं जाते त्याचीसुद्धा माहिती या चौकशीमध्ये मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. वस्तूची पोहोचती करण्याचे माध्यम म्हणजे जेव्हा आपण समजा वस्तू खरेदी केल्याच तर त्या वस्तू तुम्ही कशा पोहोचती करता, त्याचं माध्यम काय आहे, कोणत्या वाहतुकीच्या माध्यमातून त्या वस्तू पोहोचती करता ती पद्धत, संवेष्टन आणि बांधणी पद्धती. आता पहा, वस्तू कितीही महत्त्वाच्या असल्या आणि त्याची बांधणी आणि संवेष्टन हे जर समजा कुचकामी असेल तर त्या वस्तू दीर्घकाळ टिकणार नाहीत, त्यांची नासधूस होण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या बाबीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष देणं आवश्यक आहे. संरक्षण आणि बांधणी पद्धती याचाही तपशील वार माहिती त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. याला अनुसरून निर्यातदार आयातदाराकडे त्या ठिकाणी किंमत पत्रक म्हणजे कोटेशन पाठवू शकतो. तर पहा, पहिल्यांदा आयात व्यापार आपणाला जर करायचा असेल तर त्यातली पहिली पायरी म्हणजे आपण व्यापारी चौकशी करणं आवश्यक आहे. जो माल आपणाला हवा आहे त्या मालाचं डिटेल्स त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे आणि त्या संबंधीची माहिती निर्यातदाराला विचारणं आवश्यक आहे. मग ह्या गोष्टीला अनुसरून निर्यातदार काय करतो, ही सर्व माहिती करून घेतो आणि त्यानुसार आपणाला त्या ठिकाणी म्हणजे किंमतपत्रक आपणाला त्याचं पाठवतो. आणि किंमतपत्रक पाठवल्यानंतर आपणाला त्या मालाची म्हणजे मागणी नोंदविण्यासाठी सोपं जाते. त्यानंतर ह्या प्रक्रियेमधला दुसरा टप्पा आहे पहा, आयात परवाना मिळविणे, प्रोक्युरमेंट ऑफ इम्पोर्ट लायसन. तर आयात व्यापार करायचा असेल तर पहिल्यांदा आपणाला आयात परवाना मिळवणं अत्यंत आवश्यक आहे.
आयात परवान्याशिवाय कुठल्याही प्रकारचा आयात व्यापार आपणाला या ठिकाणी करता येत नाही. तर आयात व्यापार करण्यासाठी आयात परवाना आवश्यक आहे. भारतात एखादी व्यक्ती किंवा व्यापारी संस्था आयात परवान्याशिवाय वस्तूची आयात करू शकत नाही. आयात परवान्याचे 2 प्रकार आहेत, ते पुढीलप्रमाणे. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे सामान्य परवाना, जनरल लायसन्स. सामान्य परवान्याच्या मदतीने कोणत्याही देशातून वस्तूची आयात केली जाऊ शकते. आलं लक्षात? म्हणजे सामान्य परवाना जर आपण मिळवला किंवा जनरल लायसन मिळवलं तर इतर देशातून आपणाला कुठल्याही वस्तूची, कोणत्याही वस्तूची आयात त्या ठिकाणी करणं सहज शक्य होते. त्यानंतर नंबर ब, विशिष्ट परवाना, स्पेसिफिक लायसन्स. तर विशिष्ट परवान्याच्या मदतीने वस्तू केवळ विशिष्ट देशाकडूनच आयात केली जाऊ शकते. आता समजा आपणाला इंग्लंडकडून वस्तू आयात करावयाचा परवाना मिळालेला आहे, तर आपण बाकीच्या इतर देशाकडून वस्तू आयात करू शकत नाही किंवा सेवा आयात करू शकत नाही. आपणाला इंग्लंडकडून वस्तू आयात करण्याचा परवाना मिळाला आहे आणि म्हणून मग आपण त्यांच्याकडूनच वस्तू आयात करू शकतो. अशा परवान्याला विशिष्ट परवाना असे संबोधले जाते. आयात परवाना मिळविण्यासाठी आयातकाला परवाना देणाऱ्या अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा लागतो. आलं लक्षात? म्हणजे ही प्रोसिजर त्या ठिकाणी फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे, तरच आपणाला हा परवाना मिळू शकतो. त्यानंतर तिसरा टप्पा आहे आयात व्यापारामधील प्रक्रियेमधील तिसरा टप्पा, परकीय चलन मिळवणे, ऑब्टेनिंग फॉरेन एक्सचेंज. कसं आहे, आयात करण्याच्या उद्देशाने आयातकाला आयात केलेल्या वस्तूच्या किमतीचे शोधन निर्यात केलेल्या देशाच्या चलनामध्ये करावे लागेल. त्यासाठी आयातकाने आवश्यक परकीय चलन मिळविण्याची व्यवस्था करावी. समजा आपण चीनमधून आयात केलेला असेल माल, तर आपणाला त्याची किंमत चीनच्या चलनामध्ये त्या ठिकाणी द्यावी लागेल. समजा आपण अमेरिकेकडून माल आयात केलेला असेल, तर आपणाला अमेरिकेच्या डॉलरमध्ये आपणाला त्याची किंमत त्या ठिकाणी द्यावी लागेल. म्हणून त्यासाठी आपणाला परकीय चलन मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या रुपयाच्या मोबदल्यामध्ये आपणाला रुपया देऊन कुठल्याही देशातून, इतर देशातून माल आयात करता येणार नाही. इतर देशाकडून जेव्हा आपणाला माल आयात करावा लागतो, तेव्हा त्यांच्या देशाचं जे चलन आहे त्या चलनामध्ये त्याची किंमत अदा करावी लागते. बऱ्याच देशामध्ये परकीय चलन सरकारच्या नियंत्रणाखाली असते. आता त्या देशाची जी मध्यवर्ती बँक आहे, त्या मध्यवर्ती बँकेच्या मार्फत त्या विदेशी चलनावर त्या ठिकाणी नियंत्रण केलं जाते आणि मध्यवर्ती बँकेमार्फत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. आता भारतामध्ये मुळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विनिमय नियंत्रण विभाग परकीय चलन व्यवहार नियंत्रण करतो, म्हणजे व्यवहारावर तो नियंत्रण करत असतो. आयातकाला आयात परवान्यासाठी विहित नमुन्यामध्ये एक अर्ज आयात परवान्यासह विनिमय नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही विनिमय बँकेला दाखल करावा लागेल. या केंद्राकडून विशिष्ट कालावधीसाठी आयात परवाना निर्गमित केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला आयात करावयाची आहे इतर देशाकडून आणि त्यासाठी परकीय चलन हवं आहे. यासाठी आपणाला एक विहित नमुन्यामध्ये ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विनिमय नियंत्रण विभागाकडे अर्ज करावा लागतो आणि त्याला अनुसरून मग त्या ठिकाणी आपणाला विशिष्ट कालावधीमध्ये अशा प्रकारचा आयात परवाना त्या ठिकाणी निर्गमित केला जातो. म्हणजे आयात परवाना त्यासोबत जोडणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आयात व्यापार प्रक्रियेतील चौथा टप्पा आहे मागणी किंवा आदेश देणे, प्लेसिंग द इंडेंट ऑर ऑर्डर्ड. म्हणजे प्लेसिंग द इंडेंट ऑर ऑर्डर. तर मागणी किंवा आदेश देणे, सुरुवातीच्या औपचारिकता ज्या आहेत, म्हणजे ह्या 3 टप्प्यामध्ये ज्या काही औपचारिकता आपल्याला पूर्ण कराव्या लागतात, त्यामध्ये सुरुवातीच्या औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर वस्तूच्या आयातीचा पुढील टप्पा म्हणजे आयातदाराने निर्यातदाराला त्या वस्तूच्या पुरवठ्यासाठी मागणी किंवा आदेश देणे होय. म्हणजे ह्या प्रक्रिया पूर्ण झाल्या की आपल्याला त्या ठिकाणी वस्तूची मागणी करावी लागते किंवा वस्तूसाठी आदेश देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यात आयातदाराने अनेक सूचना दिलेल्या असतात, जसे की वस्तूची गुणवत्ता, वस्तूची मात्रा, वस्तूचा रंग, वस्तूचा आकार, वस्तूची प्रत,
संवेष्टन पद्धती, वस्तू पोहोच करण्याचे माध्यम, शोधनाची पद्धत इत्यादी अशा 2 किंवा 3 प्रतीमध्ये अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी निर्यातकाला दिला जातो. असे मागणीपत्र 2 प्रकारचे असते, एक खुले मागणीपत्र आणि बंद मागणीपत्र. आलं लक्षात. मागणी करत असताना 2 प्रकारे मागणी त्या ठिकाणी नोंदवली जाते. एक मागणी खुल्या मागणीपत्राद्वारे आणि दुसरी मागणी बंद मागणीपत्राद्वारे. आता खुलं मागणीपत्र म्हणजे काय तर पहा, खुल्या मागणीपत्राच्या बाबतीमध्ये वस्तू व किमतीबद्दलची सर्व आवश्यक माहिती मागणीपत्रामध्ये नमूद केलेली नसल्यास निर्यातकाकडे ही औपचारिकता पूर्ण करण्याची क्षमता किंवा कौशल्य त्या ठिकाणी असते. आणि ज्या मागणीपत्रामध्ये वस्तूची पूर्ण माहिती जसे किंमत, प्रत, संवेष्टन इत्यादी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली असते अशा मागणीपत्रास बंद मागणीपत्र असं त्या ठिकाणी संबोधलं जाते. तर पहा, अशा 2 पद्धतीने आपणाला त्या ठिकाणी मागणी करता येते. खुल्या मागणीपत्राच्या आधारे किंवा बंद मागणीपत्राच्या आधारे आपण ज्या वस्तू आपणाला हव्या आहेत किंवा ज्या सेवा आपणाला हव्या आहेत आणि ज्या देशाकडून हव्या आहेत त्यांच्याकडे अशा प्रकारची मागणी आपणाला करता येते किंवा आदेश देता येतो. त्यानंतर आयात व्यापार प्रक्रियेमधला 5वा टप्पा आहे पहा, पत्र पाठविणे, डिस्पॅचिंग लेटर ऑफ क्रेडिट. पत्र पाठविणे, डिस्पॅचिंग अ लेटर ऑफ क्रेडिट. सामान्यतः परदेशी व्यापारी एकमेकांना व्यवस्थित ओळखत नाहीत. आता आपल्या देशातले व्यापारी एकमेकांना ओळखत नाहीत. म्हणजे लातूरच्या मार्केटमधले व्यापारी नगरच्या मार्केटमधल्या व्यापाऱ्यांना ओळखत नाहीत किंवा लखनौमधल्या व्यापाऱ्यांना ओळखत नाहीत किंवा इतर म्हणजे दिल्लीच्या व्यापाऱ्यामध्ये ओळखत नाहीत. तर हे विदेशी व्यापारी आहेत, हे एकमेकाला कसे ओळखणार. म्हणून त्यासाठी सामान्यतः परदेशी व्यापारी एकमेकांना व्यवस्थित ओळखत नसल्यामुळे अशा प्रकारे माल पाठविण्यापूर्वी निर्यातकास आयातदाराच्या पतयोग्यतेबद्दल पुष्टीकरण करावयाचे असते. आलं लक्षात. म्हणजे निर्यातकाने माल पाठवून दिलेला आहे आणि आयातक त्या ठिकाणी गायब, अशी परिस्थिती झाली तर मग त्याचं शोधन कुणी करायचं. म्हणून निर्यातक त्या ठिकाणी काळजी घेतो की त्याची पत योग्यता काय आहे. त्यासाठी पत्र पाठवण्याची त्या ठिकाणी विनंती करतो. म्हणजे त्या आयातदाराच्या पत योग्यतेबद्दल पुष्टीकरण, कन्फर्मेशन त्याला त्या ठिकाणी करायचं असते. देयक देण्याबद्दलचा कोणताही धोका नाही याची खात्री निर्यातदारास वाटावी. या कारणासाठी निर्यातक आयातदारास पत्र पाठविण्यास सांगू शकतो. सामान्यतः पत्राला LC, आलं लक्षात, LC म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट किंवा LC म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. ज्या प्रकरणी हमी दिले जाते की आयातदार आयात केलेल्या मालाची शोधन करेल. म्हणजे त्या पत्रामध्ये खात्री दिलेली असते. म्हणजे पत्रामध्ये किंवा जो काही माल तुमच्याकडून आयात केला जातो त्या मालाची किंमत आयातदाराकडून अदा केली जाईल अशा प्रकारची हमी निर्यातकाला दिली जाते आणि मग तो त्या ठिकाणी माल पाठवायला तयार होतो. त्यानंतर 6वा टप्पा आहे आयात निर्यात व्यापार प्रक्रियेमधला 6वा टप्पा, आवश्यक कागदपत्र मिळविणे, ऑब्टेनिंग नेसेसरी डॉक्युमेंट्स. आता पत्र जमा झाल्यावर आयातकाला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्या देशाला माल इतर देशातून आयात करावयाचा आहे अशा देशाला आपलं पत्र एकदा त्यांच्याकडे जमा झालं की वेगळं काही करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पडत नाही. पत्र मिळाल्याच्या आधारे निर्यातक वस्तूच्या वाहतुकीसाठी आवश्यक ती व्यवस्था त्या ठिकाणी करतो आणि वस्तूच्या खरेदीनंतर निर्यातदार आयातकाला सूचनापत्र म्हणजे ॲडवाइस नोट पाठवू शकतो. सूचनापत्र अशा प्रकारचा दस्तऐवज आहे जो जहाजावर माल चढविण्याची सूचना देण्यासाठी आयातदाराकडे त्या ठिकाणी पाठविले जाते, ज्यामध्ये माल निर्दिष्ट ठिकाणी पोहोचविण्याची संभाव्य तारीख समाविष्ट असते. म्हणजे माल आता जहाजावर चढवायला काही हरकत नाही अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी दिली जाते आणि मग माल जहाजावर चढून तो माल संभाव्य, आता समजा आपण अमेरिकेतून माल मागवलेला आहे तर त्या ठिकाणी जहाजावर माल चढवून ते जहाज तिथून निघते आणि मग ते भारतामध्ये किती तारखेला पोहोचेल त्याची संभाव्य तारीख त्या
मध्ये समाविष्ट असते, म्हणजे ह्या आवश्यक कागदपत्र मिळवण्यामध्ये. त्यानंतर निर्यातक वस्तूच्या बीजक मूल्या एवढे, म्हणजे त्याचं जे काही बिल झालेलं आहे त्या बिला एवढं वस्तू आयात करणाऱ्यावर विनिमय विपत्र त्या ठिकाणी काढतो. आता समजा आपण 1000 रुपयाचं समजा इतर देशातून माल मागवलेला असेल, उदाहरणासाठी मी 1000 म्हणतो, कारण 1000चा माल इतर देशाकडून आयात करणं परवडणारं सुद्धा नाही. पण समजा 1000 रुपयाचा माल आपण इतर देशाकडून आयात केलेला असेल, तर त्यावेळी निर्यातक तेवढ्या मूल्याचं जे विपत्र आहे ते विपत्र आयातकावर काढतो. त्या विनिमय विपत्राबरोबर वस्तूचे बीजक, म्हणजे त्या वस्तूचं जे काही बिल आहे, मूळ पावती, बिलाची मूळ पावती, त्या विनिमय विपत्राबरोबर वस्तूची मूळ बीजक किंवा बिलाची पावती, मूळ प्रमाणपत्र, जहाजावर भरणा केलेल्या मालाची यादी असा वस्तू शिपिंग दस्तऐवज त्या ठिकाणी पाठवतो. ह्या सर्व कागदपत्रांना कागदोपत्री बीजक असे संबोधले जाते. म्हणजे हे जे काही कागदपत्र निर्यातक त्या ठिकाणी पाठवतो, ह्या सर्व कागदपत्रांना कागदोपत्री बीजक, डॉक्युमेंटरी बिल असं त्या ठिकाणी संबोधलं जाते. बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी आयातदाराच्या परदेशी विनिमय बँकेद्वारे विनिमय विपत्र दस्तऐवज आयातदारास हस्तांतरित केले जाते. तर आता रिझर्व्ह बँकेमार्फत हे विपत्र ज्यांनी माल आयात केलेला आहे त्या आयातदाराकडे हस्तांतरित केलं जाते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही म्हणजे प्रक्रिया पूर्ण केली जाते, म्हणजे सूचना पाठवून. त्यानंतर सातवा टप्पा आहे आयात व्यापार प्रक्रियेतील माल उतरवून घेणे, क्लिअरिंग द गुड्स. तर माल तिकडून आलेला आहे, तर अशा वेळी तो माल उतरवून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून वस्तूच्या कागदपत्राचा ताबा घेतल्यानंतर आयातदार जहाजाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असतो. जहाज पोहोचल्यानंतर जहाजातील माल उतरवण्याचे जे शुल्क आहे ते शुल्क, आयात शुल्क आणि सीमा शुल्क आणि पोर्ट ट्रस्टची जी काही थकबाकी आहे ती थकबाकी भरून आयातदार सीमा शुल्क कार्यालयातून माल सोडवून घेण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था त्या ठिकाणी करतो किंवा त्याला ती करावी लागते. म्हणजे माल त्या ठिकाणाहून आलेला आहे, आता तो माल आपल्याला उतरवून घ्यायचा असेल तर त्यासंबंधी त्या बंदरावरील जे काही नियम आहेत ते नियम, त्यांचे जे काही टॅक्सेस वगैरे आहेत किंवा जे बिलं आहेत ते बिलं त्या ठिकाणी भरवून, म्हणजे माल उतरवण्याची शुल्क, माल उतरवण्यासाठी लागणारं जे काही भाडं आहे ते भाडं, आयात शुल्क, सीमा शुल्क, पोर्ट ट्रस्टची थकबाकी, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आयातदार भरतो आणि सीमा शुल्क कार्यालयाकडून माल सोडून घेण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था त्या ठिकाणी करतो. त्यानंतर ही गोष्ट पूर्ण झाल्यानंतर त्या पुढचा जो टप्पा आहे आयात व्यापार प्रक्रियेतला तो आहे नंबर 8, सीमा शुल्क औपचारिकता आणि माल उतरवून घेणे, कस्टम्स फॉर्मॅलिटीज अँड क्लिअरिंग द गुड्स. मालाची शीर्षक असलेली कागदपत्रे प्राप्त केल्यावर मालाची पोच घेण्यासाठी आयातदार वाट पाहतो आणि जहाजाच्या आगमनानंतर आयातक सीमा शुल्क कार्यालयाकडे सामान उतरविण्याचे शुल्क, आयात शुल्क आणि सीमा शुल्क भरून माल ताब्यात त्या ठिकाणी घेत असतो. त्यानंतर पुढचा टप्पा आहे आयात व्यापार प्रक्रियेतला पुढचा टप्पा म्हणजे 9वा टप्पा आहे बीजकाचे शोधन करणे, मेकिंग द पेमेंट. म्हणजे जे काही बिल आहे त्या बिलाचं शोधन केलं पाहिजे. आयातदार आणि निर्यातदाराच्या मान्यतेनुसार, अटी व सेवा शर्तीनुसार शोधनाच्या पद्धतीचा आणि शोधनाच्या वेळेसंबंधी निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो. वस्तूच्या शीर्षकाची मालकी, वस्तूचा जो काही ताबा आहे तो ताबा बिलाच्या संपूर्ण शोधनानंतरच आयातदाराकडे हस्तांतरित केला जातो. कारण बिल देईल का नाही याची गॅरंटी नसते. सर्व काही कागदपत्र त्या ठिकाणी आहेत, परंतु अंतिम परिस्थिती काय उद्भवेल हे सांगता येत नाही. म्हणून निर्यातदार काय करतो, त्या बिलाचं जोपर्यंत आयातदाराकडून शोधन होत नाही तोपर्यंत तो माल त्याच्या ताब्यात देत नाही. एकदा का त्या बिलाचं शोधन झालं की आयातदाराकडे तो माल हस्तांतरित करतो. साधारणपणे अशा बिलाचे शोधन करण्याकरिता 30 ते 90 दिवसाची आयातदाराला मुदत दिली जाते. म्हणजे 1 महिना ते 3 महिने किंवा 30 दिवस ते 90 दिवसाची मुदत आयातदाराला ह्या
मालाचं शोधन करण्यासाठी त्या ठिकाणी दिलेली असते. त्यानंतर पुढचा टप्पा आहे आयात प्रक्रिया व्यापारातील, तो म्हणजे 10वा प्रकार, व्यवहार पूर्ण करणे, क्लोजिंग द ट्रान्झॅक्शन्स. आयात व्यापार प्रक्रियेची शेवटची पायरी म्हणजे व्यवहार पूर्ण करणे होय. जर वस्तू आयातदाराने केलेल्या मागणीनुसार असतील किंवा आयातदाराला वस्तू समाधानकारक वाटल्या तर अशा वेळी तो व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण केला जातो आणि त्या वस्तू त्या ठिकाणी ताब्यात घेतल्या जातात. तर पहा, अशा पद्धतीने आयात व्यापार प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करावी लागते आणि मग तेव्हा तो माल आपणाला त्या ठिकाणी मिळत असतो. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.